हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर
हरी विठ्ठल श्री देव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पूज्य भारती बाबा की जय, नरसिंह मैया की जय। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। परम पावन स्थली श्री सद्गुरु भारती बाबा यांच्या सानिध्यामध्ये चरणकमली प्रतिवर्षीप्रमाणे बाबाजींच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी श्री क्षेत्र वनारसी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये श्री शिव महापुराण ज्ञानयज्ञ कथा पूजनीय वंदनीय परमश्रद्धेय गुरुवर्य संबित बाबाजी यांच्या मार्गदर्शनाने समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या काया वाचा मनाने तनाने धनाने मनाने आपण यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये हर्ष उल्हासामध्ये बाबाजींची पुण्यतिथी बाबाजींचं पुण्यस्मरण साजरं करत आहोत। सिद्ध महात्म्यांचं जीवन जगाला परोपकारी असतं। ज्याच्याकडे सिद्धताच नाही त्याला त्याची सेवा करून जगाला काय मिळणार। तुकोबारासारखे महात्मे सुद्धा बोलतात, आता उरलो उपकारापुरता, अगोदर नव्हतो, अगोदर मी माझ्याकरता जगत होतो, माझ्याकरता साधना करत होतो, पण आता मात्र उरलो, आता तुमच्याकरता, आता दिवस चारी खेळी मिळेल। त्याच न्यायाप्रमाणे पूजनीय वंदनीय बाबाजींचं जीवन त्यांच्यामुळे या परिसराला या देवस्थानला चैतन्य प्राप्त झालं, तेज प्राप्त झालं, वलय मिळालं। सामान्यातील सामान्य जीवाला सुद्धा आनंद प्राप्त होईल अशी ही भूमी याच यावत मानव मात्रा करता त्यांनी दिव्य करून तुमच्या आमच्या करता ठेवलेली आहे। आणि अशा या परम पावन भूमीमध्ये आपण या ठिकाणी कमिटीच्या सेवेकऱ्यांच्या सेवकांच्या सर्व भाविक भक्तांच्या माता भगिनी पुरुष मंडळी तरुण मंडळी आमचे संश्रेष्ठी माले संदीपजी दादा दत्तात्रयजी दादा यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये आज पुन्हा आमचे SV न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाऊसाहेब जाधव आणि संपादक श्रीकृष्ण जाधव हे या ठिकाणी कथेमध्ये या कथेला अनेकापर्यंत पोहोच करण्याकरता किंबहुना आपल्या देवस्थानची कार्यक्रमाची रूपरेषा या भक्तीचा आनंद अनेकांना घेता यावा यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। आदी करून आमच्या बरोबरचे आमचे सर्वही माझी सहकारी आणि आपण सर्व आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या भगवान शिव शंकराच्या कथेकडे वळतो।
भगवान शंकर ही देवता, जगाचं चैतन्य, भौतिकतेच्या पलीकडे जो आनंद आहे तो भगवान शंकर आहे. त्यांनी भौतिकतेला जीवनामध्ये वलय दिलं नाही, आश्रय दिला नाही. वाटतं तुम्हा आम्हाला परमार्थ करायचं म्हटलं की व्यवस्था लागते. व्यवस्था आहे, मंडप बसण्यासाठी संश्रेष्ठी व्यवस्था आहे. व्यवस्था असावी, पण नुसती व्यवस्था असून चालत नाही. तिथं अवस्था प्राप्त व्हावी. जिथं अवस्था प्राप्त होते ती दिव्य भूमी असते. ज्याच्या संसाराचा परमार्थ झाला त्याचं जीवन दिव्य असतं, आणि ज्याच्या परमार्थाचा संसार होतो त्याचं जीवन दिव्य नसतं. हे जीवन मलिन असतं. प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अनुकूलता जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी, परमार्थ आनंदाने करावा. पूर्वीचा काळ तुम्ही डोळ्याला आता पाहिला म्हणतात. या भूमीमध्ये काय होतं, एक मंदिर, त्याला शिखर नव्हतं म्हणतात. गोरं चारणारी पोरं इथून जायची, बरोबर. आणि त्या कालावधीमध्ये बाबाजी इथं आले. पण बाबाजींनी स्वतः तप केलं आणि ही भूमी तीर्थक्षेत्र बनवली. कोणा करता? त्यांच्या करता. त्यांना गरजच नाही की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवा करता. म्हणून आपल्या सर्व गणगोतापेक्षा आपल्या जवळच जर कोण असेल तर साधू जवळचे आहेत. साधू माये, साधू बाप आहे. फक्त त्यांना ओळखता यावं, आपण तिथं जाऊन त्यांची शरणागती स्वीकारावी. आपण त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला झोकून द्यावं. सेवेनं मेवा मिळतो, मानानं मेवा मिळत नाही. सेवेनं ज्ञान मिळतं. आम्हाला सेवा नकोय, मान हवाय, नाही मिळणार. एक वाक्य सांगू का? बघा पचतय का? साधूच्या जवळ मान मिळत नसतो, साधूच्या जवळ ज्ञान मिळत असतं. ज्याला मान हवाय त्याने दुसऱ्या क्षेत्रात जावं. ही जागा माना करता नाही. इथं सगळे सारखे, कोणीही या, समान. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, न करावा विचार. सगळे या आणि एका आसनावर बसा. इथं भेद नाही. इथं भेद आहे, इथं विकार आहे. तिथं मात्र अवस्था नाही, तिथं पुण्य नाही, तिथं सत्कर्म नाही. म्हणून अशा ठिकाणी सेवा करावी की जिथं काहीतरी आपल्याला वलय प्राप्त होईल आणि आपल्या जीवनात ते विकार जातील, आपलं जीवन दिव्य बनेल. म्हणून संत अनेक ठिकाणी बोलतात, तुझी सेवा करीन मनोभावे हो, 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 तुझी सेवा करीन मनोभावे
सेवा करावी, पण कोणाची करावी? दिव्य पुरुषाची सेवा करावी. देवाची सेवा एक वेळेस नाही घडली तरी आपलं काही बिघडणार नाही, पण साधूची सेवा केल्याशिवाय मरूच नाही. जर आलंच तर मग काय करावं? समजा आलं बोलाव ना आपल्याला राजाचं. कोणता राजा? दिल्लीचा नाही. हा, ही ध्यानात आहे वाटतं. भेट आहे आपली त्याची, पण त्याला चुकवायचंच. असे साधू वाटल्या तिची काही टप्पर आहे आपल्याकडे यायची. त्याची तर नाही, पण त्याच्या बापाची पण नाही. त्याचा बाप मला माहित नाही, तुम्ही विचारा त्याला, भेटला कधी तर. काय टप्पर आहे त्याची? हा, साधूचं जीवनच असं आहे की आपल्याला मृत्यूचा मार्ग सोडून देवाच्या मार्गाने पाठवणारे साधू आहेत. आपला वाट कोण दाखवत? आई बाप संसाराची वाट दाखवतात. पोरा शाळेत जा, कशा करता? नोकरी लागल, चांगलं शिक्षण कर, पैसा पाणी मिळल. शाळेतलं ज्ञानाने काय होतं? पोट भरतं, देहाची व्यवस्था होते, त्याने उद्धार होत नाही. आमचे संत कोणत्याच शाळेत गेले नाही, पण काळ परास्त केलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी. मरण माझे मरून गेले मज केले, आपले मरण पाहिले म्याडोळा. काय ताकद आहे साधू मध्ये. कोणत्या शाळेत गेले असतील तुकोबाराय? कोणतं कॉलेज असेल तुकोबारायांचं? तुकोबारायांच्या नावानं कॉलेज तिथं पोरं शिकायला लागले. आता ज्ञानोबारायांच्या नावानं कॉलेज आहे. ज्ञानोबाराला घरच नव्हतं, शाळा कुठली? मुक्ताबाईला कुठली शाळा होती? योग्याला जागा केलं. योग्याला जागा करणं सोपं नाही. वयाच्या 5 ते 6व्या वर्षी योगी ताटीतून बाहेर काढला. साधूला जागा करायची ताकद आमची आदिशक्ती मुक्ताबाई मध्ये. संत जगाचं हित करतात, अहितापासून बाजूला काढतात. शास्त्र जगाचं हित करतात, अहितापासून बाजूला काढतात. ज्ञानोबराय बोलतात बघा, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली या जगा. या जगाला दुसरी आई नाही राजा हो. हे आपल्या करता आहे. हे ग्रंथ आहेत ना, आपल्या बापाचे आहेत, आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत. आपण शिकलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, याची सेवा केली पाहिजे. म्हणून दादा ही खंत मला कालपासून पोचते बर का. माफी मागून बोलतो. हा ग्रंथ आहे ना, शिवमहापुराण, हा ग्रंथ इतिहास नाही, हे पुस्तक नाही, कादंबरी नाही. हा प्रत्यक्ष आमचा शिवशंकर भगवान. कोणी तो? वाङ्मय मूर्ती आमच्या शिवशंकर भगवंताची. पण ते काल भिजलं तर क्लेश झाले मला बरेच. रात्री पण मुशाला घेऊन झोपलो. आपण सेवा त्यांची करतोय. ही अक्षर नाहीत राजा हो, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अक्षरम नक्षरम. अक्षर कशाला म्हणतात? त्याचा नाश नाही, त्याला अक्षर म्हणतात. त्याचा नाश नाही राजा हो, नाश नाही. याचा नाश तुमच्या माझ्या देहाचा आहे, नाश या भौतिक सृष्टीचा आहे, नाश या ग्रंथाचा नाही. हे ग्रंथ कल्पच्या कल्प स्वयंभू आहे. जगाला त्यांनी पार केलंय. भव नदीच्या पार जगाला करतायत. अनंत जीवांचा उद्धार आमच्या शिव महापुराणानं केला. म्हणून या ग्रंथाची सेवा करावी लागते. ही आपली आई आहे, आपल्याला हित दाखवते, आपलं हित सांगते, सत्य काय असत्य काय याचं ज्ञान देते. धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं याचा विवेक देते. माणसं म्हणतात कळतं पण वळत नाही. याचा अर्थ असा आहे, कळतंय पण वळत नाही. दुर्योधनाला काय झालं होतं? जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. अरे मी धर्म जाणतोय पण माझी प्रवृत्ती होत नाही त्या धर्मामध्ये.
जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मी अधर्म जाणतो पण माझी त्याच्यातून निवृत्ती होत नाही. त्यालाच विवेक नाही म्हणावं. हा अविवेकी आहे. आणि विवेक कशाने प्राप्त होतो? विवेक हा आमच्या शिव महापुराण श्रवणानं प्राप्त होतो. पूजनीय वंदनीय परम श्रद्धेय भारती बाबांच्या सेवेनं प्राप्त होतो. ही सेवा करावी. कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा, कोण पुण्य कोणा गाठी, याची ऐशियांची भेटी. जी हरिधरीला मनी दिले संसारासी पाणी. काय गोड वाणी. कोण असा पुण्यवाणी की अशा साधूची त्याला भेट होईल? कोणाकडे एवढं पुण्य साठलेलं आहे की त्या साधूची सेवा करण्याचं सद्भाग्य त्याला लाभल? नुसती भेट होण्याकरता पुण्य लागतंय, बोलायला तर किती लागत असेल? ज्या साधूच्या जवळ गेला असता आनंदाचे तरंग आपल्या अंतकरणातून बाहेर निघतात, अंगावरती शहारे उमटतात. तो साधू साधू नाही, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे. सेवा करावी, केली पाहिजे. आणि या जन्मात नाही करायची तर कधी करणार आहे? आणि या जन्मात खेद नाही करायचा तर कधी करणार आहे? जगामध्ये काय थोडे जीव आहेत काय? नाही तरी काय थोडी. श्वान शुकरे बापुडी खंती ते न करा. आलंय मग पुढं जीवनामध्ये हा विवेक, अंतकरणातली जागृती ज्याच्या नशिबी आहे, ज्याच्या नशिबी पुण्य आहे, त्याच्या जीवनात हे प्राप्त होत असतं. भाग्य या परिसराचं. मी फक्त ऐकून होतो राजा. मी माझं भाग्य समजतो की अशा महात्म्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली बरं का मनोज दादा. कुठंतरी कोणाचं तरी सेवा करण्यापेक्षा अशी सेवा घडावी. हे घडलंय आम्हाला सहज. आम्ही नकार दिला होता, पण मनोज दादा आणि खरसडे महाराजांचे फोन आले म्हणून पुन्हा आमचे परमस्नेही प्रल्हादजी महाराज यांनी आग्रहास्तव इथं येण्याला भाग पाडलं. भाग्यात होत, नाही नेऊ शकत कोणी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशांची सेवा घडावी. करणारे म्हणणारे करत नसतात. मी करतो म्हणणारेही करत नसतात. सहज घडावं लागतं. घडणं हे परमार्थ आहे. घडणं हे क्रियापदच असं आहे की ते परमार्थाच्या आश्रयानं राहत. काय राव, पंढरपूरला जायचं नव्हतं पण सहज गेलो. अरे तुला जायचं गेलो, सहज गेलो. सहज घडणं त्याला परमार्थ म्हणतात. तो परमार्थ निर्विकार आहे, विकार रहित आहे. असा परमार्थ जीवनामध्ये घडावा. कथा ऐकायला जायचंच नव्हतं बरं का, पण तिथून चाललो, थांबावंच वाटलं. बसलो तर मग उठावंच वाटना. मी गेलतो बर का, 2 दिवसापासून जाईन म्हणलो म्हणून गेलो होतो, पण बसावंच वाटाना. ती धरणे माय उचलून टाका लागली त्याला. समजा इडी जाती, याचं पाप याला बसू देत नाही. कोण पुण्य कोणा गाठी, असं पुण्याच्या नशिबी नाही. कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा. अशा महात्म्याला बोलायला कोणाच्या नशिबी असं भाग्य आहे? कोण भाग्यवानी असा की ज्यांनी स्वतः संसाराला तिलांजली दिली आणि जीवन देवाला समर्पित केलंय. आणि जनता जनार्दन म्हणून जनता जनार्दनाची सेवा करताय. ही माझी लेकरं आहेत. आपण कोणाची लेकरं आहेत? या साधूंची लेकरं आहेत, बाबाजींची लेकरं आहेत. त्यांना आपली काळजी आहे. त्यांचा प्रवास ऊर्ध्व गतीला व्हावा, अधोगतीला होऊ नये. त्यांना विवेक प्राप्त व्हावा म्हणून कदाचित त्यांच्याच संकल्पनेतून, प्रेरणेतून ही शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते. शिव महापुराण प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या घटामध्ये जर याच्यातला शिव गेला तर खाली काय राहतं? त्या गाडीवर नाव असतं ना,
शेववाहिका. शेव म्हणजे डाळीची शेव नाही, शेववाहिका, मेलेल्या माणसाला वाहून नेणारी. याच्यातला शिव गेला की म्हणतात गेलं, संपलं याचं. याच्यातला राम गेला की म्हणतात उचला, काही नाही करत. म्हणून शिव कुठे आहे? शिव भगवान आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. प्रत्येकाला ते उत्तेजन देत आहेत. त्याच्याकरता त्यांची सेवा घडावी. त्याच्याकरता ही श्री शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. पण श्रवण करताना मनाचे कान करून श्रवण करावी. कशी पण श्रवण करू नये. टाइम आहे वा, घरी थोडेसे घरचे सुद्धा नास आपल्याला त्याला धासपूस करतायत. बरं आहे आपलं तिथं पटांगण पण बाबाच्या आश्रमामध्ये आहे. खायची पण तर काही पहिल्या दिवसापासून पुरणपोळी चालू केल्या म्हणलं काही अडचणच नाही. खायला मिष्टान नाही. मुक्ती आहे, मुक्ती आहे, दोन्हीची व्यवस्था आहे. चला. पण तिथं गेला बसला, चुलीच्या गुडघ्याची चूल केली, डोकं खुपसून बसला, काय उपयोग नाही. प्रसन्न मनानं कथा श्रवण करावी, मनाचे कान करावे आणि कथा श्रवण करावी. या श्रवणानं जीवनाचा उत्कर्ष होतो. या श्रवण भक्तीपासूनच मनुष्य कुठल्याही कुठे जाऊ शकतो. ब्रह्मचर्य आश्रमातून 3ही आश्रमात प्रवेश करता येतो. तसं श्रवण भक्तीनं परब्रह्म स्वरूपापर्यंत जाता येतं. श्रवणच केलं नाही, व्यवहारात पाहावं. सहज पोराला काहीतरी दुकानातून सामान आणण्याचं सांगितलं. सामान सांगता सांगता त्याच्याकडून अनावधानानं एक वस्तू आणायची विसरली. आईनं घरी आल्यानंतर सगळ्या वस्तू पाहिल्या. अरे का रे, तुला साखर सांगितली, साखर नाही आणलीस? तो म्हणला, आई तू कुठं सांगितलीस मला? अरे मी सांगितली ना, गुळ सांगितला, डाळ सांगितली, पत्ती सांगितली, काड्याची पिठी सांगितली, तेल सांगितलं आणि त्याबरोबर साखर सुद्धा तुला सांगितली. आई नाही सांगितली. अरे मी मोठ्यानं बोलले तुला. आई मग मी नाही ऐकलं. पहिलं ऐकलंय, ऐकलं तर पुढचं कार्य होतं, नाही तर कार्य होत नाही. म्हणून तशी कथा सुद्धा श्रवण करायची ना, मनाचे कान करून श्रवण करायची. श्रवणाचे मीसे बैसावे येऊन, श्रवणाचे मीसे बैसावे येऊन, श्रवणाचे मीसे बैसावे पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्रवणाचे विषय बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. काय साम्राज्य प्राप्त करून देतं श्रवण. म्हणून मनाचे कान करून श्रवण करावे. आता श्रवण इंद्रिय जर एखाद्याचे वायर तुटले असते तर त्यांनी कसं करावं? आता ती झालं, गाडी निघून गेली, मग हात करायला लागला. आता गाडी थोडीच उभा राहते, गेली ती. त्याच्यासाठी परमार्थ कधी करावा? कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. खर गोष्ट काही कालावधीत घडली पाहिजे.
ज्या काळात जे करायचंय त्याच काळात ते केलं पाहिजे. मला वाटतं सुभाषित आहे बघा एक, प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीयम नार्जितम धर्म, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किं करिष्यति. पहिल्या अवस्थेमध्ये काय करावं? विद्या प्राप्त करावी, ब्रह्मचर्य धर्म भोकावी. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये काय करावं? बालकांना अक्षरांची सेवा करावी, अक्षर घोकावी, पाठांतर करावी, ज्ञान अवगत करावं. म्हणून प्रथमे नार्जिता विद्या. जर हे नाही केलं, पहिल्या अवस्थेत विद्या नाही प्राप्त केली, द्वितीयम नार्जितम धनम, दुसऱ्या अवस्थेमध्ये धन अवगत करावं, अर्जन करावं, धनाचं अर्जन करावं. पण नाही केलं, विद्या प्रथम अवस्थेत नाही अवगत केली, धनार्जन दुसऱ्या अवस्थेत नाही केलं, तिसऱ्या अवस्थेमध्ये पुण्य अर्जन करावं. म्हणूनच काही माणसं म्हणतात, काय पोरा तुझं का वय आहे का? कथा ऐकायचं, तुळशीला पाणी घालायचं, मंदिरात दर्शनाला जायचं. त्यांनी जायचं कुठं? कुठं जायचं? त्यांनी मंदिरात नाही जायचं. जायचंय कुणाला? मंदिर तर त्याच्या हक्काचं आहे. जन्मच त्यांनी मंदिरात जाण्याकरता घेतलाय. आपण जन्माच्या ग्रंथाची सेवा करण्याकरता घेतलाय. हे कर्तव्य मानवाचं. आणि जे करायचंय ते न करता जर भलत करत राहिलं तर अधोगतीला जावं लागल. म्हणून जे करायचं ते अगोदर केलं पाहिजे. तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किं करिष्यति. चौथ्या अवस्थेला काय करणार आहे? मान लाख हलती, गुल्प गेलेत, अप्पर डिप्पर चालू केलं. एका कानानं ऐकायलाच येत नाही, दुसरं येतं पण ते नेमकं काय म्हणतं तेच कळत नाही. गुडघे बसून येत नाहीत, कमराला ठणका लागतोय, मानाचा मनका वाकडा झालाय, गुडघ्याचा तिवडा होऊन बसलाय. तेवढंच म्हणतात ना इकडं. कशी कथा ऐकायची, कसं मन लागायचं? म्हणून कथा कधी श्रवण करावी जोपर्यंत शरीरात ऊर्जा आहे, ताकद आहे, हिम्मत आहे, प्रतिकार शक्ती आहे, या शरीरावरती आपला ताबा आहे, तोपर्यंत हे साध्य करावं. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन तुम सुन नहीं पाओगे. कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. आँख से अंधे हो जाओगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे. आँख से अंधे हो जाओगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे. भजन कर भजन कर भजन कर मस्त जवानी भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. ऐसे लकड़ी हो जाओगे, तीर तो तुम कर नहीं पाओगे. पैर से लकड़े हो जाओगे, तीर तो तुम तक नहीं जाओगे. मोह से भोगी हो जाओगे, भजन तुम गा नहीं पाओगे. भूख से भूखे हो जाओगे, भजन तुम गा नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. बुढ़ापा किसने देखा है. बुढ़ापा किसने देखा है. टाळ्या वाजवा यांच्याकरता, टाळ्या वाजवा.
गुणवानांचंही किंमत करायला शिका. दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकल्यावर आपणही मोठं होत असते. बुढापा किसने देखा है, कुणी पाहिलंय बा, कुणी पाहिलंय, पाहावं, डोळ्यासमोर असावं. आपलं मृत्यू डोळ्यासमोर असावा. आपल्या जीवनातली व्याधी आपल्या डोळ्यासमोर असावी. आपल्या जीवनातलं वृद्धत्व आपल्या डोळ्यासमोर असावं. मग जीवन जगावं, सावधगिरीनं जीवन जगावं.